बघा पुण्यातील विसर्जन मिरवणूक आपण बघतोय आणि ही मिरवणूक पाहण्यासाठी अगदी राज्यभरातून सर्वसामान्य नागरिक पुण्यामध्ये येत असतात। दोन दृश्य आहेत, पुणे मुंबईतील विसर्जन मिरवणूक आणि पुण्यातील विसर्जन मिरवणूक। आपण लक्ष्मी रोडच्या राजाची मिरवणूक बघतोय। आपण बघतो की थोडंसं हे दृश्यामध्ये दिसतंय, आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय लक्ष्मी रोडचा राजा आहे, मात्र कुठेतरी वायरीला टच झाल्यामुळे जो बोर्ड आहे तो बोर्ड थोडासा जळाला आणि तो आता कार्यकर्त्यांनी ताबडतोब बोर्ड काढून घेतलेला आहे। त्यामुळे जेव्हा हे उंच गणपतींची विसर्जन मिरवणूक होत असते तेव्हा ही काळजी घ्यावी लागते। जेव्हा हाय टेन्शनच्या 20 तारा असतात त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण बघतोय की कार्यकर्ते लगेच सक्रिय झालेत आणि त्यांनी ती आग देखील ताबडतोब विझवलेली आहे। बघा थोडासा गोंधळ झालेला आहे, कारण उंच अशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती जाताना ही काळजी घ्यावी लागते। ताबडतोब आग विझवलेली आहे, पाण्याचा देखील मारा करण्यात आलेला आहे। उच्च वाहिनी दाबाच्या 20 तारांचा संपर्क या सजावटीला आल्यामुळे थोडीशी आग लागली होती, मात्र कार्यकर्त्यांनी ती आग ताबडतोब विझवली आणि पाण्याचा देखील मारा करण्यात आला। साम टीव्हीवर तुम्ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघताय। पुण्यातील ही मिरवणूक आहे लक्ष्मी राजा, लक्ष्मी रोडवरच्या राजाची ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक आहे। 20 तारांचा संपर्क हा सजावटीशी आल्यामुळे थोडीशी दोन्ही कॉर्नरला आग लागली होती, मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर ताबडतोब ही आग विझवण्यात आली। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी सागर आवड आपल्या सोबत आहेत। सागर, आपण बघतो की थोडक्यात म्हणजे निभावलंय, आग विझवण्यात आलेली आहे, एक दुर्घटना टळली असं म्हणू शकतो आपण। अधिक काय माहिती? सागरपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, मात्र आपण ही थेट दृश्य बघतोय। लक्ष्मी रोडच्या राजाची ही मिरवणूक आहे। फटाक्यांमुळे गणपती रथाला आग लागली, वरच्या बाजूला दोन्ही बाजूला आग लागली, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, कारण आग त्वरित विझवण्यात आली, पाण्याचा देखील मारा करण्यात आला। ताबडतोब कार्यकर्त्यांनी धाव घेतली। गणपतीच्या मागे जी सजावट करण्यात आली होती रथाच्या इथे, त्या दोन्ही कोपऱ्यांना आग लागली होती, मात्र ताबडतोब ही आग विझवण्यात आली। जेव्हा अशा मोठ्या मंडळांची भव्य दिव्य अशी मिरवणूक असते त्यावेळेला खूप काळजी घेणं खूप गरजेचं असतं। आपण बघतो की सुदैवानं दुर्घटना टळलेली आहे। ही आग ताबडतोब विझवण्यात आली आणि हळूहळू बाप्पा आता पुढे सरकतोय। लक्ष्मी रोडच्या राजाची ही मिरवणूक आहे। गणपतीच्या पाठीमागे असलेल्या सजावटीच्या दोन्ही कोपऱ्यांना ही आग लागली होती। आपण हे दृश्य बघतोय, बघा आग लागल्याची दृश्य आहे। ताबडतोब कार्यकर्त्यांनी धाव घेतली आणि बोर्ड देखील तो काढून घेतला आणि आग विझवली, मात्र सुदैवानं थोडक्यात दुर्घटना टळलेली आहे। बघा आग जेव्हा लागली होती तेव्हाची आपण दृश्य बघतोय। गणपती चौक मित्रमंडळाचा हा गणपती आहे, लक्ष्मी रोडचा राजा म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे। सुदैवानं मोठी दुर्घटना टळलेली आहे। बाबा जेव्हा ही घटना घडली, आग लागली, तेव्हाची आपण दृश्य बघतोय। आता ही आग विझवण्यात आली आहे। बघा साम टीव्हीवर तुम्ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघताय, पुण्यातील मिरवणूक बघताय, मात्र याच पुण्यातील विसर्जन मिरवणुकीदरम्यान ही घटना घडलेली आहे। सुदैवानं मोठी दुर्घटना टळलेली आहे। बघा दोन्ही बाजूला आग लागली होती, रथाच्या दोन्ही कोपऱ्यांना आग लागली होती। बघा फलक देखील कार्यकर्त्यांनी लगेच काढून घेतला, मात्र ही आग ताबडतोब विझवण्यात आली, पाण्याचा देखील ताबडतोब मारा करण्यात आला। तर जेव्हा अशा भव्य दिव्य मिरवणुका निघतात त्यावेळी विशेष काळजी घेतली जाते। फटाके फोडताना किंवा ज्या उच्च वाहिनी दाबाच्या ज्या तारा असतात, 20 तारा असतात, त्यांच्यापासून देखील धोका असतो। विसर्जन मिरवणुकीला ही रथाला ही आग लागलेली आहे, सुदैवानं मोठी दुर्घटना टळलेली आहे।